आपण जन्म दिलेल्या मातेला माय म्हणतो, मात्र आमचे श्रीप्रभू पुरुष असून देखील आईचे प्रेम देत होते, म्हणून त्यांना राऊळ माय असं संबोधल्या जायचं. आणि तेच बापसुद्धा होते, म्हणून राऊळ बाप अशा दोन्ही उपमा दिल्या जायच्या. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रास खेळू चला रंग उधळू चला, रास खेळू चला रंग उधळू चला, आला आला ग कान्हाला. रास खेळू चला रंग उधळू चला, आला आला ग कान्हाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले. हो अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून, कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अहो थांबा, असं समजू नका की मंदिरमध्ये हे काय चाललंय. या आपल्या श्रीप्रभूंच्या लेकी पंचमीसाठी आल्या होत्या 2 दिवस माहेरी. हा नागपंचमी दिवशीचा व्हिडिओ आहे. सविस्तर जाणून घेण्याआधी सर्वांचे श्री दत्त मंदिर पेठ या यूट्यूब चॅनलवर स्वागत आणि दंडवत प्रणाम. पंचमीच्या दिवशी इतर गृहस्थाश्रमी महिला नागाची पूजा करतात. नागाची किंवा गौराईची चिखलाची प्रतिमा बनवून त्याची पूजा करतात आणि त्याभोवती फेर धरून भुलई खेळतात. परंतु आपल्या महानुभावपंथीय सद्भक्त महिला असं काहीच करत नाहीत. त्या मंदिरमध्येच ईश्वराचे गुणगान करत थोड्याफार प्रमाणामध्ये भुलई खेळतात. परंतु यावर्षी काही तरुण महिला वर्गाने फुगडी खेळण्यासाठी परवानगी मागितली. मनामध्ये विचार आला की यांचे या एका जन्मासाठी असलेले पतिदेव काय म्हणतील, पण दुसऱ्याच क्षणी परवानगी दिली. कारण पंचमीला माहेरी न जाता इथे परमेश्वराच्या दारात आलेल्या
या माहेरवाशिणीला मी कशी नाराज करणार आणि फुगडी खेळायला सुरुवात झाली. परंतु मला मात्र त्यांच्यामध्ये सावळापूरची लेक दिसू लागली. त्या सावळापूरच्या लेकीला श्रीप्रभूंच्या रूपाने आई वडील मिळाले होते. आपण जन्म दिलेल्या मातेला माय म्हणतो, मात्र आमचे श्रीप्रभू पुरुष असून देखील आईचे प्रेम देत होते म्हणून त्यांना राऊळ माय असं संबोधल्या जायचं. आणि तेच बापसुद्धा होते म्हणून राऊळ बाप अशा दोन्ही उपमा दिल्या जायच्या. आपल्या जीवनामध्ये जितकी आई महत्त्वाची तितकाच बापही महत्त्वाचा असतो. आई आपल्याला जन्म देते तर बाप आपले रक्षण करतो. आई आपल्याला प्रेम देते तर बाप आपल्याला सुरक्षा देतो. आई आपल्याला शब्द शिकवते तर बाप आपल्याला शिस्त शिकवतो. आई बाळाचे मन घडवते तर बाप जीवन घडवतो. आणि या दोन्ही भूमिका आमचे श्रीप्रभू पार पाडायचे. जिला आई नाही तिचे बाळ श्रीप्रभू सांभाळायचे आणि पखालीखाली झोपून निघून जायचे. सुनेला दूध वाढायचे आणि सासूला ताक वाढायचे. वृद्धपूरचीच सून जेव्हा आंघोळीला बसते तेव्हा तिला वाटते, माझी जर आई असती तर न्हाऊ घातले असते, पाठ घासून दिली असती. तोच आमचे श्रीप्रभू बाबा तिथे हजर आणि त्या सासूरवाशिनीची पाठ घासून द्यायचे. असे हे निर्गुण ब्रह्म कधी कोणाची माय तर कधी कोणाचा बाप व्हायचे. सावळापूरच्या सुनेलाही श्रीप्रभू बाबा मात्या पित्याचे प्रेम देतात. जेव्हा ती श्रीप्रभूकडे येते तेव्हा तिला सासरी खूप सासुरवास असतो. आई वडील नसल्यामुळे सासू सासरा पती सर्वजण तिला निदेवी म्हणून त्रास देत. ती एके दिवशी पाणवठ्यावर पाणी भरायला आलेल्या स्त्रियांकडून असं ऐकते की रुद्धपूरला एक श्रीप्रभू राऊळ आहेत आणि ते आईवडिलांचे प्रेम देतात. ती मनात विचार करते, आपण जर गेलो तर आपल्याला मुलगी मानतील का ते? जाऊन तर बघू असा विचार करते. कधीही उलटून नाही बोलणारी सावळापूरची सून आज मात्र नवऱ्याशी भांडण करते. निदेवी कोण आहे तुला, कुठे जाणार असे म्हणताच ती म्हणते, हे नव्हे, रुद्धपूर माझे माहेर आहे आणि राऊळ माझे मायबाप आहेत. आणि ती आहे त्या अवस्थेत धावत रुद्धपूरला निघते. पतीही तिच्या मागे निघतो. ही कुठे आडविहीर तर करणार नाही ना? इकडे मात्र आमचे श्रीप्रभू राजमठामध्ये फेऱ्या मारत आहेत. लेकी येईल म्हणे, जावाई येईल म्हणे, न्हाणावी म्हणे, उठावी म्हणे, चिरचोळी घ्यावी म्हणे. भक्तमंडळी विचार करतात, कोण अशी दैवाची भाग्याची असेल की श्रीप्रभू आपली लेक मानतात. तेवढ्यात श्रीप्रभूंची लेक तिथे आली आणि पायावर डोकं ठेवून ढसाढसा रडू लागली. त्या अश्रूतून तिने आपले सगळे दुःख श्रीप्रभूंच्या चरणी अर्पण केलं. श्रीप्रभूंनी तिला उठवलं, पाठीवरून हात फिरवला. तिला म्हणाले, उगी 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 ना म्हणे, उगीची म्हणे. तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि 4 दिवस तिला ठेवून घेतले. महादाईसाने लेकीला जावयाला उठणे लावून आंघोळ घातली. श्रीप्रभूंच्या जवळ बसवून जेवायला घातले. अशी ही भाग्याची सावळापूरची सून आज माझ्या श्रीप्रभूंची लेक झाली. त्या दिवसापासून ती स्वतःला कधीच पोरकं समजत नसे. जेव्हा वाटेल तेव्हा श्रीप्रभूंच्या भेटीला यायची. आणि आज मला या स्त्रियांमध्ये सावळापूरची सून दिसू लागली. म्हणून मी त्यांना मुक्तपणे फुगडी खेळण्यासाठी परवानगी दिली. श्रीप्रभूंनी त्यांच्या लेकीला चिरचोळी केली, जावयाला कपडे केले. मात्र आत्ता या असन्निधानातल्या लेकींना सुनांना कोण करणार असा विचार मनामध्ये आला. परंतु अचानक सर्व ठरल्यामुळे काही करू शकत नव्हते आणि ते शक्यही नव्हते. मात्र सर्व असन्निधानातील श्रीप्रभूंच्या लेकींची लाह्यांनी ओटी भरली आणि चॉकलेट्स दिली आणि सर्वजणी गोड आठवण घेऊन आपापल्या सासरी म्हणजेच घरी निघून गेल्या. चला तर मग या लेकींचे आणखीन थोडेसे कौतुक पाहूया आणि आवडले तर
चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.